नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील पेठ शहराच्या बायपास महामार्गावर दिनांक 9 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या दरम्यान पेठ येथील तोंडवळ फाटा चौफुली नजीक मार्गावरील डिव्हायडरला गुजरात राज्याकडून येणारी माल वाहतूक करणारी माल ट्रक क्रमांक MH11 AL 6013 हा नाशिककडे जात असताना बायपास महामार्गावर अंधार आणि डिव्हायडरला कोणतेही दिशादर्शक फलक किंवा रेडियम रिफ्लेक्टर रस्त्यावर लावले नसल्याने या मार्गावरील ठिकाणी आतापर्यंत 40 ते 50 अपघात घडले आहेत। काल याच डिव्हायडरच्या 20 फुटी अंतरावर भीषण अपघात होऊन एका चालकास प्राणास मुकावे लागले तर एक गंभीर जखमी झाला। दरम्यान तोंडवळ चौफुली ते बायपास पेट्रोल पंप परिसर अपघाती स्थळ होत आहे। बायपास मार्गावरील दुतर्फा असलेले विद्युतीकरण गेले 1.5 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्या कारणाने या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत। त्यातच वाहन चालकांच्या सहजासहजी लक्षात न येणारे डिव्हायडर अपघातास कारणीभूत ठरत आहे। गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांना हट्टीपाडा गावानजीक असलेल्या बायपास मार्गावर स्पष्टपणे दिसेल असे कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालक बुचकळ्यात पडतात। त्यामुळे अनेकदा वाहन चालकांना रस्त्याचा मार्ग बदलावा लागून पुन्हा बायपास मार्गावरील मार्गस्थ व्हावे लागते। या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवरील दुतर्फा लावलेली विद्युत खांबावरील विजेचे दिवे पूर्ववत चालू करावे आणि गुजरातकडून येणाऱ्या मार्गावर हट्टीपाडा नजीकच्या बायपास जवळ दिशादर्शक फलके आणि डिव्हायडर सुरू होण्या अगोदर फलक किंवा रिफ्लेक्टर लावण्याची मागणी वाहन चालक आणि मालक प्रवासी वर्गातून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।